अशा पद्धतीची नियोजनबद्ध काम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. काही लोकांनी त्या दिवशी सांगितलं, कारण एखादा नेता गेला की त्याची नावं चिरंतर राहावी, आठवणीत राहावी म्हणून आपण वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा नाव उल्लेख करतो. त्या दिवशी सुद्धा काही ठिकाणी वाचलं की ज्यांनी ही योजना तंत्रज्ञाने पूर्णपणे पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न केला, त्या अजितदादांच्या नावामध्ये दादा असल्यामुळे त्या लाडक्या बहिणीच्या योजनेला त्यांचं नाव दिलं, तर मला वाटतं ती खरी श्रद्धांजली होईल असं मला वाटतं. म्हणून ही गोष्ट सांगत असताना सध्याच्या राजकारणामध्ये पुरोगामी विचार टिकवणं म्हणजे आपण बघतो विचार बदलून ज्यावेळेला आपण एखाद्या विचाराशी तडजोड करतो, त्यावेळेला आपल्या असलेल्या विचाराला बाजूला ठेवून सुद्धा सत्तेच्या माध्यमातून लोकांशी किंवा महाराष्ट्राचं भवितव्य घडवण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. अशा प्रकारचा निर्णय आदरणीय अजितदादांनी घेतला, पण त्यांनी विचाराशी तडजोड कधी केली नाही. त्यांचा पुरोगामी विचार, शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा त्यांनी कायम ठेवला. म्हणजे अगदी मुस्लिम समाजाचा असलेला रमजान महिन्याचा सुद्धा कार्यक्रम असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या धारणा करताना दादरच्या चैत्यभूमीवर जाऊन तिथे जाऊन त्या ठिकाणी त्यांना केलेलं अभिवादन असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या असलेल्या विचाराची प्रेरणा घेणारा महाराष्ट्र असेल, याचा सातत्याने त्यांनी फार काळजीपूर्वक स्वतःच्या असलेल्या पक्षाची स्वतःची ओळख त्यांनी स्वतंत्रपणाने ठेवण्याचा प्रयत्न आटोकाट केला. हे सुद्धा महाराष्ट्राने निश्चितपणाने पाहिलेलं आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करत असताना कदाचित नागपूरला सुद्धा त्यांनी काही ठिकाणी जाण्याच्या बाबतीमधला निर्णय घेतला नाही. हा काय राजकीय परिवार नव्हता, परंतु एकत्र येऊन महाराष्ट्र चालवत असताना सुद्धा आपण ज्या विचार, मला वाटतं की मध्यंतरी त्यांच्याकडून एक उल्लेख झाला आणि त्याच्यावर फार मोठी टीका झाली. ही टीका झाल्यानंतर त्याचं प्रायश्चित करायचं म्हणून ते कुठे गेले असतील तर कराडच्या यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर जाऊन त्यांनी त्या ठिकाणी आपलं प्रायश्चित करून घेतलं. म्हणजे ही सातत्याने त्या असलेल्या विचाराला पाठीमागा करण्याचा प्रयत्न करून साहेबांच्या, पवार साहेबांच्या असलेल्या भूमिकेला आजही कुटुंब, पक्ष हे विभाजन होत असतात. साहेब, सभापती महोदय, या सध्याच्या राजकारणात टिकलं तर ते सामर्थ्याने टिकलं पाहिजे ही भूमिका घेऊन त्यांनी त्या ठिकाणी काम करण्याला सुरुवात केली आहे. जोपर्यंत पक्ष किंवा जोपर्यंत नेतृत्वाचं अस्तित्व हे लोकांच्या कल्याणासाठी आणि लोकांच्या लोकप्रियतेने मिळते, त्यावेळेला आपण त्या ठिकाणी सामर्थ्यवान होऊ. सध्याच्या राजकारणामध्ये काही गोष्टी निघाल्या, कधी चर्चा होते विलिनीकरण वगैरे हे ते. मी खरंच सांगतो, या सभागृहामध्ये सांगतो, दादा प्रचंड भावनिक होते, हळवे होते. राजकारणामध्ये चर्चा होत असताना वेगवेगळ्या होतात, पण ज्यावेळेला पवार साहेबांना त्यांनी आपलं दैवत मानलं, नेतृत्व मानलं, काही कारणातून कुटुंब किंवा काही कारणातून पक्ष विभागला जरी गेला तर साहेबांच्या बद्दलची आत्मीयता, साहेबांच्या मनामधलं त्यांचं प्रेम 1 इंच सुद्धा कमी झालं नाही. म्हणून मी ज्यावेळेला आम्ही बघायचो किंवा आपण पण बऱ्याच लोकांनी बघितलं असेल, ज्यावेळेला साहेबांच्यावर बैठक व्हायची तेव्हा ते साहेबांच्या समोर कधी बघत नव्हते. त्यांनी ज्यावेळेला ह्या काही गोष्टी होत्या ज्या शेवटच्या क्षणामध्ये आम्ही बरोबर होतो, आदल्या दिवशी सुद्धा आमचा फोन झाला होता, पण ज्यावेळेला आम्ही बघत होतो त्यावेळेला त्यांच्याबद्दल, पवार साहेबांच्या बद्दलची आत्ताच्या काळामधली त्यांची हळवेपणा फार वाढला होता. आणि हा हळवेपणा कठोर असलेल्या दादामध्ये, आपण नारळाचा उल्लेख करतो, पण आतमधून जे दादा भावनिक आणि हळवे होते त्याची प्रचिती आम्हाला आली. म्हणून एक कुटुंबातला व्यक्ती गेलेल्याचं दुःख जे आहे सर्वांना आहे. महाराष्ट्र पोरका झाला आणि खरंच आहे, राजकारणामध्ये एक जे काही विजन असलेली लोक आहेत ना, जे महाराष्ट्र घडवू शकतात, महाराष्ट्र प्रगतीवर नेऊ शकतात,
त्यांच्याकडे कल्पना वेगळ्या आहेत. अशा प्रकारचे विजन असलेलं एक नेतृत्व गेलं, बॅलन्सिंग करणारं नेतृत्व गेलं, त्याचा दुर्दैवाने या ठिकाणी उल्लेख करावा लागतो. मी एवढंच सांगेन की महाराष्ट्राचा पोरका झाला, पण काही त्यांची स्वप्न होती, ती स्वप्न सुद्धा पोरकी झाली. महाराष्ट्रामध्ये काही भविष्य काळातली समीकरणं घडवण्याच्या संदर्भामध्ये अनेक वेळा ते उपमुख्यमंत्री झाले. एक वेळा मुख्यमंत्री होण्याची संधी होती, थांबली. पण मुख्यमंत्री होण्याच्या बाबतीमधलं स्वप्न सुद्धा अधुरं राहिलं. कदाचित भविष्य काळातलं ते त्यांचं नियोजन सुद्धा असू शकतं. परंतु आज या सर्व स्वप्नाला पूर्तता करण्याच्या बाबतीमधली भूमिका आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची असताना आज आमचा नेता गेला, त्याचं दुःख आहे. मी एवढंच सांगेल की महाराष्ट्राची आणि आमची सर्वांची न भरून निघणारे हानी या आदरणीय दादांच्या जाण्याने झालेली आहे. आपल्या सर्वांच्या भावना तेवढ्या त्यांच्याबद्दलच्या आहेत. नेत्रवहिनींचा उल्लेख झाला. खरं म्हणतं तर दादांच्या जाण्यानंतर त्यांनी ह्या सभागृहामध्ये आणि या असलेल्या महाराष्ट्राची जबाबदारी आणि पक्षाची जबाबदारी घेतली. मला अपेक्षा आहे की आपल्या सर्वांच्या सहकार्यातून एक चांगल्या प्रकारचं दादांची उणीव न भासणारं नेतृत्व हे उभं राहण्याचा प्रयत्न ते निश्चितपणाने करतील. आपण सर्वजण सहकार्याची भूमिका घेऊ. मी त्यांच्या जाण्यानंतर जी पोकळी निर्माण झालेली आहे, आदरणीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना निश्चितपणाने त्यांची उणीव आम्हाला सातत्याने दिसेल. त्याचबरोबर स्वरूपसिंग हिरा नाईक हे आदिवासी विभागातले असलेलं एक नेतृत्व, मंत्री, सरळ, साधे, अशा प्रकारचं नेतृत्व ज्यांनी अनेक वर्ष या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मंत्री म्हणून सुद्धा आणि राजकारणामध्ये आदिवासी विभागाचं आणि महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, ते अशोकराव गजानन मोडक, गंगाधर महालप्पा कटपटणे व श्रीमती नीला पद्माकर देसाई, ज्या शिवसेनेच्या लढवय्या अशा प्रकारच्या नेत्या होत्या. ह्या सर्वांच्या जाण्याने जी काही या ठिकाणी दुःख व्यक्त करत असताना मी माझ्या वतीने आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने